नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ज्यांना कोणाला असं वाटतं, की आता मी जे सांगतोय, कसं शक्य आहे? म्हणजे इतका टोकाचा विरोध एकमेकांच्या विरोधात केलाय. त्याला थोडीशी वैयक्तिक वादाची पण किनार आहे. श्री उद्धव ठाकरे विरुद्ध श्री देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांना वाटतं, की विरोधी गटातल्या मंडळींनी त्यांच्यावरती वैयक्तिक आणि कुटुंबातल्या सदस्यावरती पण टीका केली. असं असून सुद्धा मी तुम्हाला थोडीशी एक जुन्या इतिहासाची थोडी उजळणी करून सांगतो आणि मग तुमच्या लक्षात येईल, की त्या उजळणीमुळं महाराष्ट्रात सब कुछ हो सकता है. 2014ला भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार निवडून आले होते. तेव्हा एकनाथ शिंदे ब मंत्री होते, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख. त्यांनी असं ठरवलं, की जोपर्यंत आपल्याला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळत नाही, तोपर्यंत सरकारमध्ये सहभागी व्हायचं नाही. कारण 144 ची मॅजिक फिगर गाठायला बऱ्याच आकड्यांची गरज होती. तेव्हा काय झालं? राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेची कोंडी केली. परिणाम विरोधी पक्षात होती शिवसेना 6 महिने आणि एकनाथ शिंदे हे विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे आकडे खूप मॅटर करतात महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलेल्या त्या भूमिकेमुळे पुढची 5 वर्ष शिवसेना आणि भाजपमध्ये मनभेद झाले. तसे मनभेद व्हावेत अशीच आमची इच्छा होती, असं श्री शरद पवार हे महाराष्ट्राला सांगत राहिले. थोडंसं मागं गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की 5 वर्ष शिवसेनेनं विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली. दैनिक सामनामधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यावरती पण टीका व्हायची आणि ते भाजपच्या नेत्यांना खटकायचं. पुढे येऊ केव्हा, की जेव्हा एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या शिवसेनेला, अ, राष्ट्रवादीला आणि भाजपला जी मतं मिळाली त्याच्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झाली, की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? संख्याबळ 137चं भाजपकडं. त्यावेळेला एका राजभवनात झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला मी तिथे उपस्थित होतोच, कारण ती प्रेस कॉन्फरन्स कव्हर करत होतो. मुख्यमंत्री आत्ताचे देवेंद्र फडणवीस मध्ये उजव्या बाजूला अ, एकनाथ शिंदे, डाव्या बाजूला अजित पवार. एका प्रश्नावरती एका सेकंदाचाही विलंब न करता अजित पवारांनी सांगितलं, की "मी तर तयार आहे उपमुख्यमंत्री व्हायला, ह्यांचं मला माहीत नाही." आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा प्रॉस्पेक्ट वाढला आणि एकनाथ शिंदे यांचं महत्त्व कमी झालं आणि त्यांनाही लक्षात आलं, की आपण फार काही वेगळी भूमिका घेतली, तर आपली अडचण होईल. आणि मग आता जेव्हा अशा बातम्या येत आहेत, की मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मी असं अजिबात मानत नाही, की ते तसं झालं नसेल. पण मला एक शक्यता दिसते, की गिव्हन सिच्युएशनमध्ये जेवढा मनभेद, अविश्वासाचं वातावरण तयार करता येईल, त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या बातम्या प्रसूत केल्या गेल्या असाव्यात किंवा फडणवीस यांच्या भाजपाकडनं या बातम्या प्रसूत केल्या गेल्या असाव्यात. कारण एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हवं आहे. ज्या पद्धतीनं फडणवीसांनी एकहाती हा सगळा विजय मिळवला आहे, त्याच्यानंतर त्यांच्या शब्दाला अधिकच धार आली आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं, की असे होणे नाही आणि म्हणून चर्चा कशी आहे? 2014ला जसं घडलं होतं तसंच बघा. महापौर पदाच्या निवडीच्या वेळेला जर भाजपचा महापौर असेल आणि ऑब्व्हियसली त्यांचं संख्याबळ जास्त आहे, तर तेच आपला महापौर पदाचा उमेदवार देतील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जर पाठिंबा दिला नाही, तर रणनीती काय आहे? तर उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील. ते अनुपस्थित राहिले, की 227चा जो नगरसेवकांच्या संख्याबळाचा 114चा हा जो बहुमताचा आकडा आहे, तो आपोआप कमी होतो. तो भाजपच्या संख्याबळाला पूरक होतो आणि भाजपचा महापौर होईल. एक्झॅक्टली जे राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेबरोबर केलं होतं, ते उद्धव ठाकरेंची शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर करते. आणि त्याचं कारण पण आहे, की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात बहुमतासाठी जी स्पर्धा सुरू झाली आहे, त्याच्यातनं हे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. मग एक इंटरेस्टिंग पोस्ट काल श्री संजय राऊत यांनी फेसबुकवरती केली, की देवेंद्र फडणवीस हे काल दावोसला पोहोचले. तिथे आपलं दरवर्षीचं जे दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती आर्थिक गुंतवणुकीसाठीचं जे संमेलन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री जात असतात. तसेच फडणवीस गेले आणि फडणवीसांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत हे इतकं जोरदार झालं, की त्याबद्दल कौतुकाचे शब्द वापरले संजय राऊतांनी, की जसं देशाच्या पंतप्रधानाचं वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत होतं, तसंच स्वागत देवेंद्र फडणवीस यांचं झालं आणि आम्हाला मराठी असल्याचा अ, गर्व आहे, गौरव आहे. आणि म्हणून इथून पुन्हा इंटरेस्टिंग सगळी चर्चा सुरू झाली. काय झालंय?
की मुंबईतल्या 16 प्रभागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विजयाची हुलकावणी मिळाली आणि तिथेच खरी गणिती जुळली. कशी? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हे ठाकरे बंधूंच्या विरोधात प्रायमरीला लढले आणि म्हणून त्यांचं संख्याबळ 95-96 जागा लढून सुद्धा कमी झालं. हे सगळे आकडेवारीच मी तुम्हाला सांगतो. प्रभाग 32 मध्ये शिंदे गटाचे मनाली भंडारे यांना अवघ्या 84 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तिथे ठाकरे गटाच्या गीता भंडारी विजय झाल्या. प्रभाग क्रमांक 128 मध्ये मनसेचे साई शिर्के यांनी शिवसेनेच्या शिंदे अश्विनी हंडे यांचा 158 मतांनी पराभव केला. प्रभाग 191 मध्ये माजी महापौर विशाखा राऊत यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा 197 मतांनी पराभव केला. प्रभाग 232 मध्ये शिंदे गटाच्या प्रिया पाटील यांनी काँग्रेसचे ज्ञानराज निकम यांच्याकडून 476 मतांनी पराभव झाला. 201 प्रभागात सुप्रिया मोरे यांचा सपच्या इरम अहमद यांनी 530 मतांनी पराभव केला. समाधान सरवरकर यांचाही ठाकरेच्या नशिकांत शिंदे यांच्याकडनं 603 मतांनी पराभव झाला. म्हणजे ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेनी पूर्ण बळ लावलं. त्यांचं संख्याबळ कमी झालं कारण ते तिथे लढत होते प्रायमरीली. आणि म्हणून असं दिसतं आहे की ही जी शक्यता आहे त्या शक्यतेत आणखीन एक शक्यता पण आहे. चंद्रपूरमध्ये भाजपनं ठाकरेंना महापौर पदाचा प्रस्ताव दिला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पालिकेत सत्ता स्थापनेसाठी वेगानं हालचाली सुरू केल्यात. अशातच 23 नगरसेवक असलेल्या भाजपनं 6 नगरसेवक असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाला थेट महापौर पदाचा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानं या सर्व राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. लोकसभा मतदारसंघाबाहेरील भाजप आमदारांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. काँग्रेस 27 सदस्यासह सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पाठोपाठ भाजप 23, शिवसेना उद्धव ठाकरे 6, जनविकास सेना 3, वंचित बहुजन आघाडी 2, शिवसेना शिंदे, बसप, MIM या पक्षापैकी पक्षाला प्रत्येकी 1 असे नगरसेवक निवडून आले. आणि काय भाजपमध्ये अजूनही असं मानणारा एक मोठा वर्ग आहे की मुंबईसाठी शिवसेना, उबाठा आणि भाजप यांचंच अस्तित्व असायला हवं. जी काही पॉलिटिकल डेमोग्राफी आहे त्यामुळं जर उद्धव ठाकरेंनी देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या विरोधामध्ये टीका टाळली असती तर कदाचित महाराष्ट्रात ह्या निवडणुकीनंतर सुद्धा आणखीन वेगळं चित्र तयार झालं असतं. सो ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्रात असं काही घडत नाही त्यांच्यासाठी हे मी सांगतोय, महाराष्ट्रात सगळ्या शक्यता खुल्या आहे. आणि त्या खुल्या शक्यतेमुळं एकतर ते मी म्हणालो तसं एक खडा टाकून बघायचा, मनभेद होत आहेत का ते पाहायचं, हे आधी सांगून सुद्धा असं होणारच नाही असं नाही. आणि ह्या सगळ्या चर्चेतनं काय होईल तर एकनाथ शिंदे यांच्या मनसुब्याची जी काही भरारी उंच निघाली असेल ती आपोआप खाली येईल. भाजप हे करू शकतो कारण पुढची 3.5 वर्ष कुठलीही निवडणूक नाही. अडचण झाली तर ती ठाकरे गटाला होईल की ते भाजप बरोबर गेले. पण ते भाजप बरोबर न जाता सुद्धा एक टॅसिट अंडरस्टँडिंग काय असेल, नगरसेवकांनी अनुपस्थित राहणं. आणि त्यामुळं जेव्हा प्रत्यक्षात महापौर पदासाठी निवड होईल तेव्हा एक छुपी अशी युती आपल्याला दिसेल ठाकरेंची आणि भाजपची. आणि प्रत्यक्षात ती नसेल पण, कारण ते सांगतील पुढं की आम्ही फक्त अनुपस्थित राहिलो, आम्हाला भाजपचा महापौर होऊ द्यायचा नव्हता, पण ते शिंदेचं बळ कमी करत. सो हे असं सगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि म्हणून खूप बारकाईनं माझं त्याच्याकडे लक्ष असणार आहे. आणि त्यासाठीच तुम्ही हे बघत तर राहतच, पण प्रत्येक कुटुंबामध्ये हे व्हिडिओ जाऊ द्या, सोप्या साध्या मराठीमध्ये नीट अभ्यास करून आकडेवारीसह मी हे तुमच्यासमोर मांडतोय. तुम्हाला ते आवडते त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. थँक्यू.